वितरण व्यवस्थेतील धान्याचा काळाबाजार उघड. भोकरदन तालुक्यात 252 क्विंटल धान्य जप्त. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पारत पोलीस आणि पुरवठा विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत मौजेधावडा तालुका भोकरदन येथे विनापरवाना साठवलेले तब्बल 252 क्विंटल धान्य पथकाने जप्त केले असून या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू आणि जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री ज्ञानेश्वर दिवटे, पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री सदानंद नाईक, श्री NV क्षीरसागर, श्री RR पलाटे आणि पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या पथकाने कारवाई केली. काय आहे प्रकरण? गोपनीय माहितीच्या आधारे धावडा येथे शेख ट्रेडर्स, मराठवाडा ट्रेडर्स आणि इतर ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत गहू, तांदूळ, हरभरा, मका, ज्वारी, तूर, सोयाबीनसह स्तनदा माता व बालकांसाठीचा आहार असा एकूण 252 क्विंटल साठा विनापरवाना आढळला. या धान्याबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे, नोंदवही किंवा विक्रीची नोंद नसल्याचे समोर आले. 4 जणांवर गुन्हा दाखल. या प्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी सदानंद नाईक यांच्या फिर्यादीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 194/2026 दाखल करण्यात आलाय. यात गुफरान सुलेमान शेख, सय्यद जमान सय्यद करीम शेख, जायद शेख खाजा आणि एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या धान्याचा पंचनामा करून जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री वाल्मिक नेमाने करत आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे. अशा गैरप्रकाराविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. शहा न्यूज मराठी.